शेतजमिनीच्या वादातून शमनेवाडी येथे एकाचा खून. शमनेवाडी येथील शेतजमिनीच्या रस्त्यासाठी झालेल्या वादाचे पर्यवसन खुनामध्ये झाल्याची घटना आज शनिवार दिनांक रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त. शमनेवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सुनील अण्णासाहेब केत्ताप्पा खोत व यांच्या भाऊबंधांमध्ये शेतीसंबंधी व शेतजमिनीतील रस्त्यासाठी सन 2008 पासून न्यायालयात दावा दाखल आहे. आज सकाळी शीतल सुभाष केत्ताप्पा खोत वय 30 वर्ष राहणार शमनेवाडी व पद्माकर भरत केत्ताप्पा खोत वय 28 वर्ष राहणार शमनेवाडी यांनी सुनील यांचे शेतामधील गवत कापून JCBच्या सहाय्याने रस्ता करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुनील यांनी शीतल पद्माकर व यांच्याशी कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद होऊन सदर जमिनीवर दावा चालू असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर रस्ता करा असे सांगितले. तरीही शीतल व पद्माकर यांनी त्यांचे काहीही न ऐकता वादातील जमिनीतील रस्ता करण्याचे काम चालू ठेवले. याचे मोबाईल चित्रण सुनील यांनी करून सदलगा पोलिसात फोन करून कळविले. नंतर सदलगा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता शीतल व पद्माकर यांना ठाण्यात बोलवून चौकशी करूया, तुम्ही सायंकाळी या असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर सुनील हे सदलगा पोलीस ठाण्यातून घरी परत जात असताना सदलगा येथील मल्लिकार्जुन कल्याण मंडप ते शमनेवाडी या रस्त्यावर दबा धरून बसलेल्या शीतल केत्ताप्पा खोत व पद्माकर केत्ताप्पा खोत या दोघांनी वेळ्याच्या सहाय्याने सुनील यांच्यावर हल्ला केला. वर्मी घाव लागल्याने सुनील यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती सुनील यांचे मोठे बंधू रामचंद्र अण्णासाहेब केत्ताप्पा खोत यांनी दिली. घटनास्थळी चिक्कोडीच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रुती S.N. मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले यांनी तातडीने भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. रामचंद्र केत्ताप्पा खोत यांनी सदलगा पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली असून पुढील तपास चालू आहे.